हाय गाईज, कसे तुम्ही सर्व? आय होप तुमचं चांगले असणार आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मोस्ट वेलकम आणि सर्वांना गुड मॉर्निंग, जय श्रीराम. तर गाईज, आज 7 वाजायच्या अगोदर आलो मी. तर डेली 7 वाजता यायचो, तर आज 7च्या अगोदर मी 15 मिनटं अगोदर मी आलो आहे. 15 मिनटं अगोदर आलो मी आज नदीवरती. तर आज थंड थंड हवा पण आहे आणि मस्त एकदम गरमी होते, पण पूर्ण एकदम अंग थंड पडतं आहे. तर एक्सरसाइज करायला पण खूप बरं वाटते, मस्त वाटते. तर गाईज, आता नदीवर आलो आहे आणि 25 डे हार्ट चॅलेंजचा आज 5वा दिवस आहे. तर गाईज, आजची 5व्या दिवसाची आज 75 हार्ट चॅलेंजची 5व्या दिवसाची आज सुरुवात खूप लवकर केली आहे. तर आज गाईज, कारण सकाळी मी डेली 6 पॅक आणि थायचंच मारतो, लेगचंच मारतो आहे. तर गाईज, जसं मी सेट चेंज करत जातो, म्हणजे सेट पहिले पण सेट तेच मारतो आणि नवीन सेट चेंज करतो आहे. तर त्याच नवीन सेटची मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एक एक्सरसाइज दाखवतो. तर नवीन तुम्हाला मी सेटची एक्सरसाइज दाखवतो आहे. तर काही चला, आता पहिले लेगची वगैरे आणि थाईची कंप्लीट करतो आहे. एक नवीन सेट जे ॲड करणार ते तुम्हाला दाखवणार. तर काय सुरुवात करतो, 7च्या अगोदर आलो मी. तर फटाफट चालू करतो आहे एक्सरसाइज करण्याची. बघा, आता लेगची करतो आहे. बघा, ही सेटची एक्सरसाइज करतो आहे. तर मी नेम असं राहायचं करायचं. बघा, लेगचे आणि थाईचे एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर आज नवीन सेट ॲड करतो आहे, तेच व्हिडिओमध्ये ॲड करायला लावलेत. तर काय, आता थाईचे कंप्लीट झाली. आता 6 पॅकची करायची आहे. तर ती पण कंप्लीट करायची आहे आणि सूर्य वगैरे निघायचं आहे. तर वरती काहीच बघा, वरती किती भारी वाटतं आहे. वरती बघा कसं आलं आहे. तर आता 6 पॅकची करतो आहे. तर फटाफट चला 6 पॅकची करतो आहे. तर सर्व 6 पॅक्स लेगचं, थाईचं आणि 6 पॅकचं पूर्ण कंप्लीट केलं आहे. तर आज एक नवीन सेट, तर आज 2 सेट नवीन ॲड करतो. त्याच्यामध्ये एक हनुमान दंड आणि एक तो हनुमान दंडचाच आहेत. तर 2 सेट आज ॲड करतो. तर पहिले मी हनुमान दंड करतो आहे. तर हनुमान दंड कसं करतात हे तुम्हाला दाखवतो आहे. तर अशा प्रकारे हनुमान दंड करतात. तर आज मी सेट केलेला ॲड याच्यामध्ये नवीन, उद्यापासून हा सेट मी रेग्युलर करणार आहे. तर गाईज बघा, एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट केली आहे आणि नाश्ता वगैरे करून घरी चाललो आहे आणि पूर्ण सूर्य निघाला आहे. पूर्ण सूर्य निघाला आहे बघा. तर 8पर्यंत जॉबला जावं लागेल. तर आता 8 वाजले, तर घरी जातो आहे. पूर्ण डाएट घेतो आहे, नाश्ता वगैरे करतो आहे आणि जातो आहे. तसं गाईज, सकाळी मी नाश्ता वगैरे सकाळी डाएट घेतो, त्यानंतर नाश्त्यामध्ये एक चपाती खातो आहे आणि चपाती खातो आहे. तर एवढंच करतो आहे नॉर्मली. आणि दुपारी 2 चपाती खातो आहे आणि संध्याकाळी थोडं भात, थोडं राईस खातो आणि एक चपाती खातो आहे. तर अशा प्रकारे माझं डाएट करतो मी पूर्ण दिवसामधलं. आणि 3 लिटर 3.5 लिटर पाणी पितो आहे. तर ह्या प्रकारे. तर काही चला, आता टाईम झालेला मला, जातो पहिले घरी. त्यानंतर रेडी वगैरे होतो आहे, डाएट घेतो आहे आणि नाश्ता करून जॉबवर जातो आहे.
तर गाईज आज सकाळीच खूप लेट झालं होतं, त्याची मुलं फटाफट नाश्ता वगैरे करून कंपनीमध्ये गेलो आणि कंपनीमध्ये पण आज सेट वगैरे आला होता, त्याच्या मुलं पण आज व्हिडिओ वगैरे नाही काढा भेटला कंपनीमध्ये. तर जो पण 75 डेचा रूल्स आहे त्यानुसार पूर्ण करत आहे, पण व्हिडिओ काढायला जमत नाही. आता 6 वाजलेत, तर 6:30पर्यंत जिममध्ये जाणार. तर आज वर्कआउट आहे. तर आजचं वर्कआउट आहे आपले शोल्डर करायचे आहेत, शोल्डर मारायचे आहेत. तर शोल्डरचा वर्कआउट करणार, पण थोडा लेट येणार. तर गाईज 6:30पर्यंत जाणार आहे. हाय गाईज, तर बघा जिममध्ये आलो आहे आणि सगळे वर्कआउट करायला लागलेत. बघा पाठी कसं दिसतात, सगळीकडे वर्कआउट करतात. या साईडला पण आहेत आणि या साईडला पण आहेत. तर पुन्हाच वर्कआउट करायला लागलेत. कोणी लेगचं करायला लागलं आहे, कोणी सिक्स पॅक करायला लागलेत, तर कोणी आणि बघा इकडे बाहेर पण आहे, थकला आहे पूर्ण, सिक्स पॅक करून बाहेर गेलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला आहे म्हणजे तो. इकडे पाहिला शोल्डर्स मारा लागलेत. तर काय मी पण आज शोल्डरचं मारणार. तर आता आलो आहे, मी आलो कधीच आलो आहे, पुढे वर्कआउट केलेले आहे आणि आज वर्कआउट बाकी आहे, तर ते पण करायचं आहे. तर काय थोडा सिक्स पॅकचं थोडा जास्त लक्ष देत आहे, पूर्ण ज्यामध्ये करायचे आहेत सिक्स पॅक पडायचे आहेत. फॅमिली पॅक आहे पण पूर्ण सिक्स पॅकवर पडायचे आहेत. आणि पाठीको बघा सगळेच तगडागडी हा आहे आमच्यापेक्षा, परफेक्ट एक्सरसाइज करतो आहे. तर काय चला तुम्हाला मी शोल्डरचं दाखवतो, शोल्डर कसं मारतात ते. शोल्डरचे पण खूप सारे असा भाग आहेत, पार्ट आहेत, त्याचा आपण वर्कआउट करू शकतो याचं. तर तुम्हाला दाखवतो कसं वर्कआउट करतात, काय करतात ते. नंतर काय तर काय जिममधून आलो आणि तर काय जिममधून आलो आणि जस्ट फ्रेश वगैरे होऊन डायट वगैरे घेतले. त्यानंतर बुक्स भगवद्गीता वाचली. तर अध्याय 5वा वाचला. तर याच्यामध्ये मी आज मला शिकायला भेटलं की जो सर्व पुरुष याच्यामध्ये लिहिले की जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून कर्म करतो, तो पुरुष पाण्यातल्या कमलाप्रमाणे पापाने लिपित होत नाही. म्हणजे याच्यामध्ये दिलं आहे की आपण सर्व परमात्म्याला पुरुष कर्म करतो, तर सर्व प्रकारे आपण भगवानला आपण सर्व गोष्टी करतो, जसे की कोणते पण आपण दान धर्म करतोय. की सर्व असतात आपण कोणी मालकरी वगैरे असतात, तर कोणी असे बोलतात की सर्व मालकरी काय सर्व सेम नाही करत. तर कोणी ना कोणी काही बोलतात का कोणी असं व्यक्ती जे मालकरी आहे किंवा असे साधू संत आहेत की महाल कल्यामध्ये असले तरी पण ते काय तंबाखू वगैरे खातात किंवा त्या काय ना काय ते व्यसन वगैरे करतात. तर याच्यामध्ये असं दिलं की आपण सर्व कर्म परमात्म्याला अर्पण करतो, तरी पण आपण काय पाण्यातल्या कमलाप्रमाणे पापाने लिपित असतो. जेव्हा आपण जे कर्म करतो किंवा आपण परमात्म्याला आपण मानतो, तर पूर्ण प्रकारे आपण मानलं पाहिजे. तर आपण सर्व गोष्टी काय मानत नाही आपण. तर आजच्या याच्यामध्ये मला शिकायला हेच भेटलं. तर गाईज आजच्या दिवसामध्ये
आजचा दिवसा 75 डेचा पाचवा दिवस आहे. तर अशा प्रकारे हा पण दिवस माझा पूर्ण कंप्लीट झाला. तर असं याच्यामध्ये दिलं आहे की 5 प्रकारे असतात, अटी असतात. तर पहिली अट आहे, तर सकाळी 45 मिनिट एक्सरसाइज वगैरे केली. त्यानंतर 3-3.5 लिटर पाणी पिलं. त्यानंतर संध्याकाळी 45 मिनिटं एक्सरसाइज केली आणि सेल्फी फोटो तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच फोटो वगैरे. तर मी खास करून फोटो अलग नाही काढत, तर व्हिडिओमध्येच पूर्ण मी प्रकारे हे करतो आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर बुक्स डाएट घेतलं, त्यानंतर बुक्स वगैरे वाचलं. तर आजचा 75 तर आज 75चा 5वा दिवस आहे, तो माझा कंप्लीट झाला आहे अशा प्रकारे. तर काहीच माझा व्हिडिओ बनवला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर काही तुम्ही कमेंट वगैरे करत नाही, तर कमेंट करून सांगा मला की एक्झॅक्टली व्हिडिओ माझा कसा असतो आहे, का असतो आणि काय अपडेट केलं पाहिजे. तर काही चला भेटू तुम्हाला 75च्या 6व्या दिवसामध्ये. ओके, बाय.